हॅलो नमस्कार मंडळी, मी शीतल तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. हा नवीन मोबाईल घेतलेला आहे. आता तुम्ही बघितलंच असेल रील, त्यामुळे सांगते. कारण ना खूप दिवस झालं फोन घ्यायचा होता मला आणि माझा फोन एवढा खराब झाला ना, त्याला अक्षरशः मी रबर लावून वापरत होते. तो पण फोन छान होता बरं का, क्लॅरिटी वगैरे छान होती. पण आता घ्यायचाच होता म्हटलं तर मग चांगला घ्यावा म्हणलं. तर आज होता सोमवार, असं काही मी व्हिडिओ करायचा किंवा बनवायचा म्हणून काही ठरवलं नव्हतं. पण म्हटलं आता किती दिवस बसायचं ना त्याच फोनला बघत, आणि नवीन आलं की त्या फोनला किती वेळ बघायला लागतं, किती सेटिंग्ज असतात, सगळं काय केलं. आणि त्यानंतर मग म्हटलं संध्याकाळी, आज सोमवार होता, दोघांचाही सोमवार असतो, त्यामुळे स्वयंपाक करायचा होता. इकडे मला फक्त डाळ तडका करायची होती, त्यामुळे सगळ्या डाळी घेतल्या. म्हणजे मसूर डाळ, मुगाची डाळ आणि आपली तुरीची डाळ ही अशी घेतली, धुवून वगैरे मी कुकरला लावली. आणि हो, मला एक कमेंट आली होती की मी लास्टचा जो व्हिडिओ होता तो माझा कपाट घेतल्याचा होता. तो कपाट अजून काय मला डिलिव्हर झालं नाही. होईल, म्हणजे त्यांनी 8 दिवसाचं दिली होती त्यांनी मुदत, बघूत आपण होईल का नाही. पण मी बुक करून आले होते, पण ते कोणत्या पैशाने घेतलं ना, मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या लेकीचे पैसे होते, जे की लेक लाडकी योजनेचे मी फॉर्म भरला होता, त्यामुळे मला त्याचे पैसे मिळाले होते. आणि तो कधी भरला होता मी, माझी मुलगी 1.5 महिन्याची असताना भरला होता बरं का. ना आता ती 2.5 वर्षाची आहे, तेव्हा मला ते पैसे आले. म्हणजे एकदाचे आले, मला काही येतील म्हणून असा भरोसा नव्हता बरं का. म्हणजे कसं असतं ना, 1-2 वेळेस डॉक्युमेंट वगैरे चेंज केले त्यामुळं, आणि प्रोसेसला पण खूप टाईम लागतो. आणि ते फक्त ना अंगणवाडीमध्ये, आता मला बरेच म्हणजे एक मेसेज आला होता की कुठे भरला जातो, तर तुमच्या शेजारी जेवढी म्हणजे अंगणवाडी वगैरे असते ना तिथे भरला जातो. आणि कोणत्या मुलींचा भरतो, तर म्हणजे दुसरी मुलगी झाली ना, तुम्हाला पहिली मुलगी असू दे किंवा दुसरी मुलगी असू दे, किंवा पहिला मुलगा असू दे आणि दुसरी मुलगी असू दे, म्हणजे दुसरी मुलगी जर झाली ना तर हा फॉर्म भरला जातो बरं का. आणि तेही एप्रिल 2023च्या नंतर जन्मलेल्या मुली, आणि लक्षात ठेवा बरं का, एप्रिल 23 म्हणजे 2023च्या नंतर जन्मलेल्या मुली बरं का. तर मग माझी मुलगी 2024ची होती, त्यामुळे मग मला तिला म्हणजे तिचा फॉर्म भरायला अंगणवाडीतून सांगितलं होतं. कारण आमच्या शेजारीच अंगणवाडी होती, मी जिथे राहत होते ना आधी भाड्याने, त्या घराच्या शेजारी म्हणजे त्याच बिल्डिंगमध्ये खाली होती. आणि त्या अंगणवाडीच्या टीचरनी ते सांगून मग सगळे डॉक्युमेंट दिले. आता तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतील ना, तुम्हाला अंगणवाडीच्या टीचर पण सांगतील, आणि तुम्ही यूट्यूबला सर्च केलं ना तर तिथेही तुम्हाला माहिती मिळून जाईल. बेसिक डॉक्युमेंट लागतात, खूप काही डॉक्युमेंट अजिबात लागत नाही. फक्त अंगणवाडीच्या सेविका आहेत ना, टीचर लोक आहेत ना, ते भरायची. जर त्यांची तयारी असली ना किंवा चालू जर असेल ना लगेचच, तर ते होऊन जातं. पण एक डॉक्युमेंट दिल्यानंतर ना एक थोडा वेळ, आता थोडा वेळ विचार करा, 1.5 महिन्याच्या मुलीचा मी फॉर्म भरला होता, तर आता 2.5 वर्षाच्या मुलीचा मला 2.5 वर्षाची झाल्यानंतर मला पैसे आले. त्यामुळे आपण मी तर फक्त आशा सोडून दिली होती बरं का, येतील का नाही येतील. पण अचानक एक दिवशी मला मेसेज आला, त्यामुळं मग मी पण खुश झाले. बाबा चला म्हणलं, आपलं सरकारी काम झालं एक तर. आणि मला फर्स्ट प्रेग्नन्सीच्या वेळेस पण मला एक 6,000 जे असतात ना फर्स्ट डिलेवरीचे, तेही आले होते. आणि C-सेक्शन झाल्यामुळं मला तेही पैसे आले होते. आणि मी ह्याचे लाभ घेतले होते बरं का. आणि माझे डॉक्युमेंट अजिबात क्लिअर नव्हते, माझे डॉक्युमेंट सगळे आईकडले होते, ह्यांच्याकडले मी अजिबात केले नव्हते. आत्ता मी कुठे म्हणजे 2-3 महिने झाले मी इकडचे डॉक्युमेंट केलेत, नाही तर गेले 9 वर्ष झाले माझे डॉक्युमेंट मी चेंजच केले नव्हते. त्यामुळे मला तर थोडा प्रॉब्लेम येत होता. पण ज्यांचे डॉक्युमेंट क्लिअर असतील ना, तर त्यांना अजिबात काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर मी इथं तुम्हाला थोडीशी माहिती दिली. आता तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल ना, तर तुमच्या अंगणवाडीच्या टीचरकडे जाऊन तुम्ही नक्की विचारू शकता. शेजारी कुठल्याही अंगणवाडीमध्ये घेतलं जातं बरं का. असं नाही की ह्या एरियातले नाही, त्या एरियातले नाही, फक्त डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित पाहिजे. आणि म्हणजे तिथल्या सेविका ज्या टीचर लोक आहेत ना, ते लोक पण ना म्हणजे ना इंटरेस्टिंग पाहिजे, म्हणजे त्यांनी इंटरेस्ट घेतला पाहिजे सगळ्या या फॉर्ममध्ये. नाही तर काही काही टीचर ना अजिबात इंटरेस्ट घेत नाहीत, हे आणा ती आणा डायरेक्टली सांगून देतात. पण मी जिथे भरलं होतं ना, त्या टीचर खरंच खूप छान होत्या. त्यांनी स्वतःहून सगळे डॉक्युमेंट, अक्षरशः माझे प्रिंट देखील त्यांनी ना, जेरॉक्स वगैरे जे काय लागतात ना, त्यांनी स्वतः काढून घेतले होते बरं का. असं तर चांगलंच मानलं पाहिजे. त्यामुळं थोडंसं तिथलं बघा वातावरण कसं आहे काय, आणि भरून टाका. आणि खरंच ज्यांना मुली आहेत ना, म्हणजे दुसरी मुलगी आहे ना, त्यांनी हा फॉर्म नक्कीच भरला पाहिजे. चला, माझी माहिती कशी वाटली ती नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज कमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि एक लाईक तर नक्की करा. तर तुमच्याशी बोलत बोलत मी हा स्वयंपाक केलेला आहे. माझी इकडे डाळ पण शिजली होती, आणि पीठ पण मळून झालं होतं. आता मला फक्त याला तडका द्यायचा होता. आणि थोडंसं ना मुलांसाठी मी काढली होती डाळ, कारण ना मुलांना थोडं तिखट कमी देते मी. खातात बरं का ते, पण म्हटलं आपल्याला बरोबरीने कधी कधी नाही खाल्लं ना, मग
दुसरी भाजी काय द्यावी याच्यासाठी मी त्यांना वेगळी भाजी केली आणि इकडे फक्त आमच्यासाठी केली होती. आणि मी खूप लवकर स्वयंपाकाला लागले होते बरं का. तरी पण ना शेवटी चपात्या बनवताना लाईट गेलीच होती, त्यामुळे मला पुढचं काही शूट करता नाही आलं. जेवढं काही शूट केलं तेवढंच मी तुमच्याशी शेअर केले, कारण ज्यावेळेस कधी काही ठरवलं ना की आज हे करायचं ते करायचं, नेमकं त्या दिवशी काहीतरी प्रॉब्लेम होतो. आणि असा डाळ तडका तुम्ही कधी खाल्ला आहे का? नक्की खाऊन मग बघा. आणि ही डाळ अशी शिजल्यानंतर ना परत वरून बेडगी मिरची वगैरे असते ना, त्याचा जर तुम्ही तडका दिला ना, खरंच खूप सुंदर भाजी लागते. आणि एकदा तरी नक्की करून बघा. मी पोळ्या लाटायला घेतल्या बरं का, पण काय झालं ना, नेमकं लाईट गेली, त्यानंतर मी काय जास्त शूट केलं नाही. तर चला मग अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला बोलत बोलत माझा बराचसा स्वयंपाक झाला होता. आणि तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम वाटला ना लेक लाडकी योजनेचा फॉर्म वगैरे भरताना, तर मला कमेंट केलं तरी चालेल. तर चला, थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.